क्रीडांगण कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सप्रेम नमस्कार. रसिक श्रोते हो, आज आपण एका माजी राष्ट्रीय खेळाडूंना भेटणार आहोत. एक खेळाडू होण्याबरोबरच असंख्य भूमिका त्यांनी आजपर्यंत अगदी सहजरित्या निभावलेल्या आहेत आणि अजूनही ते त्या जबाबदाऱ्या सांभाळतायत. चला तर ऐकूया बॅडमिंटन या खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू, प्रमुख पंच पारिजात नातू यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. नमस्कार श्रोते हो, क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये आज आपल्या भेटीला एक राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रमुख पंच आलेले आहेत. हा खेळ कोणता आहे बरं, आणि या खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं नाव काय असेल तेच तर आज तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वप्रथम आपण बॅडमिंटनचे राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक आणि प्रमुख पंच पारिजात नातू सर यांचं आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. क्रीडांगण या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम मला असं विचारायचं आहे, एक उत्सुकता म्हणून. असं म्हणतात ना की सुरुवातीपासून तुम्हाला बॅकग्राऊंड मिळालेली आहे खेळाची, किंवा घरामध्ये एखादा खेळ सगळेजण खेळतात म्हणून तो मला आवडला आणि मी या खेळामध्ये आलो. तर तुमच्या बाबतीत असं काही घडलं का? म्हणजे तुमची थोडक्यात कौटुंबिक पार्श्वभूमी आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे की माझ्या घरी आई वडील माझे कधी बॅडमिंटन हा खेळ खेळलेले नाही आहेत. ओके. इवन त्यांना स्कोरिंग पण माहीत नाही की बाबा स्कोअर कसा मोजतात, काय करतात. पण माझ्या आईचे काका होते, ते पुण्यामध्ये डेक्कन जिमखान्यामध्ये टेनिस खेळायचे आणि ते अतिशय उत्तम खेळाडू होते. कदाचित तो गुण त्यांचा माझ्याकडे आला असण्याची शक्यता आहे. अच्छा, म्हणजे आणि हां, अनुवांशिक वारसा थोडक्यात आपण जो म्हणतो तो तुमच्यामध्ये आलेला आहे काकांकडून. असू शकेल, कारण त्यामुळं एवढं म्हणजे चांगलं मी खेळतोय म्हणजे याचं काहीतरी त्यांच्याकडनं नक्की आलं असेल गुण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई बाबा काही खेळत नव्हते कुठलाही खेळ वगैरे. पण काय झालं की एक असं आम्ही विश्वकर्मा बिल्डिंग म्हणून वेलणकर मिलच्या मागे राहत होतो. तिथं आमचे मित्र होते. तर ते एक दिवस असंच मे महिना होता, त्यावेळेला ते म्हणाले की असं एक बॅडमिंटन कोचिंगचं कॅम्प आहे सांगली जिमखाना, जिथं मी आता कंटिन्यू खेळतो आणि माझं म्हणजे करिअर आहे ते जिमखान्यापासूनच घडत गेले. मग आमच्या वडिलांनी जाऊन तिथं चौकशी केली की मुलाला घालायचं आहे. तर ते म्हटले नाही, जागा भरलेल्या आहेत, मिळणार नाहीत. मग परत आम्ही आमच्या त्या मित्रांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की तुमची ओळख असेल तर सांगा. मग बाबांनी त्यांना रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी जाऊन तिथं माझी ती ॲडमिशन केली. अरे वा. आणि मग तेव्हापासून चालू झालं. ही गोष्ट आहे साधारण 1979-80च्या आसपास. मग त्याच्यानंतर तो कॅम्प होता, तो माळी सर म्हणून होते, जे अजूनही आहेत आणि एकदम ॲक्टिव्ह आहेत. तर त्यांनी तो कॅम्प घेतलेला आणि 1 महिन्याचा कॅम्प होता. मग त्याच्यामध्ये म्हणजे एक्सेल झालो मी, की म्हणजे मला ते बऱ्यापैकी ते जमायला लागलं, कदाचित अनुवंशिक असल्यामुळं. त्यामुळे तो कॅम्प संपला. मग तो कॅम्प संपला त्यावेळेला अशी पद्धत नव्हती. हल्ली कसं आहे सगळीकडे सगळ्या भारतामध्ये असं आहे की वर्षभर कॅम्प चालू असला, दर महिन्याला कोचिंगच्या सगळ्या गोष्टी असतात, सगळ्या कॅम्प असतात. त्यावेळेला असं नाही, 1 महिना असायचा, बाकी मग काही नाही, कोण शिकवायचं नाही. मग आम्ही असंच ग्रुप एक घेतला, मी माझ्या मित्रांनी मिळून, आणि असंच खेळत राहिलो. मग खेळत राहता राहता संध्याकाळी एक ग्रुप जॉईन केला, जिथं माणिक परांजपे म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत आणि ज्या शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत, त्यांचा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये मी जॉईन झालो खेळायला, कारण त्यांनी माझा खेळ बघितलेला आणि जनरली कोण घेत नाही असं खेळायला की बाबा, पण तो मी खेळत होतो चांगलं म्हटल्यावर त्यांनी घेतला मला. आणि त्यांचे मिस्टर जे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत, शेखर परांजपे, हे पण होते त्याच्यामध्ये. मी त्याच्यात जॉईन झालो आणि मग त्यांनी खूप मला प्रोत्साहन दिलं या गोष्टीला. आणि मग एक दिवस घरी आले आणि आमच्या आईबाबांना सांगितलं की मुलगा चांगला खेळतोय तुमचा, तुम्ही त्याला मुंबईला पाठवा. म्हणजे ते ॲक्च्युली मे महिन्याचाच प्रोग्राम होता. प्रामाणिक सर म्हणून त्यांचे जे कोच होते त्यांच्याकडे पाठवा IIT पवईमध्ये. 1 महिना तिथं तो राहील, पूर्ण तिथं शिकेल. मग मी तिथं गेलो. त्यानंतर 1 महिना मी ते ट्रेनिंग केलं आणि ट्रेनिंग करून आल्यावर मग माझा खेळ एकदम चांगला झाला. मग मी सगळ्या म्हणजे सांगली, कोल्हापूर या एरियामध्ये मी खूपच चांगला खेळायला लागलो. म्हणजे बरीच बक्षिसं मिळवली, सगळ्या गोष्टी केल्या. त्यामुळं काय झालं की
नेक्स्ट इयर माझा भाऊ पण आला माझ्याबरोबर. अच्छा. हां. मग इथली जी होती ते पण म्हटले की कुठं जातोस काय. असं करून आम्ही तिकडनं 1 महिना प्रशिक्षण घेऊन यायचो, पण अतिशय उत्तम प्रतीचं प्रशिक्षण होतं. ते आम्हाला वर्षभर पुरायचं. हां हां. मग आम्ही इथं येऊन आम्ही खेळायचो. आम्हाला काय कोणाचं काय म्हणजे काय शिकवण्याच्या काय गोष्टी नव्हत्या. त्या आम्हीच वैयक्तिक खेळायचो. हां हां हां. इथनं हे माझं बॅडमिंटन हे चालू सुरू झालं. झालं. मग त्याच्यानंतर आम्ही एकदा आमच्या शाळेत जाऊन सांगितलं की आम्ही बॅडमिंटन हा गेम खेळतोय, तर ज्या शालेय स्पर्धा असतात त्याच्यात तुम्ही आमचं नाव घाला. बरोबर. मग ते म्हटले नाही असे काय नसते. मग आमच्या आईवडील जाऊन म्हटले की नाही तो खेळतोय तर तुम्ही जरा चौकशी करा. बरोबर. मग त्यांच्या लक्षात मी इमॅन्युअल इंग्लिश स्कूलमध्ये होतो. अच्छा. मग त्या शाळेच्या मग क्रीडा शिक्षकांनी जाऊन चौकशी केली. मग त्यांना लक्षात आलं की असतो बॅडमिंटन हा सांघिक खेळ असतो. मग त्यावेळेला मग त्यांनी मग आमची नावं त्या सांघिक खेळात घातली. मग त्यावेळेला थोड्या टीम कमीच असायच्या, म्हणजे आता एकदम सगळ्या शाळांमध्ये खेळतात मुलं. त्यावेळेला 4च शाळा होत्या. त्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेतला आणि शाळेला जिंकून दिलं, म्हणजे सांघिक खेळ असल्यामुळं शाळेचे हे पण सगळे खुश झाले. बरोबर. मग त्याच्यानंतर काय झालं, मग दरवर्षी मग आम्हाला ते पाठवायला त्यांनी चालू केलं. 5वी 6वी 7वी 8वी असं करत करत मग 10वी पर्यंत आम्ही ते खेळलो शाळेमध्ये. असा हा माझा प्रवास बॅडमिंटनमध्ये सुरू झाला. आणि मला या बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या अचानक मिळाल्या. एकदम म्हणजे माणिकताई पण आल्या, त्यांनी पण घरी सांगितलं. त्यामुळं मग खेळासाठी मला तो अनुभव चांगला मिळाला. म्हणजे तुम्हाला माणिकताई परांजपे यांच्याकडून प्रोत्साहन मिळालं. हो. आणि जरी आई वडील खेळामध्ये कुठल्या नसले तरी त्यांनी तुम्हाला कधी अडवलं नाही. तुम्हाला उलट प्रोत्साहनच देत गेले आणि तुम्ही खेळामध्ये तुमचं करिअर करत गेलात. बरोबर. पण मला आता एक असं विचारायचं की तुम्ही आत्ता बोलता बोलता म्हणालात की सुरुवातीला मला असं सांगितलं गेलं की मुंबईला याला ठेवा खेळण्यासाठी, आणि तो काळ असा होता की लगेच कुणाचे आई वडील असे पटकन तयार होत नव्हते ठेवण्यासाठी, खास करून खेळासाठी म्हणून. बरोबर. तर मग त्यावेळेला तुम्हाला काही फार कन्व्हिन्स करावं लागलं का आई वडिलांना, की लगेच तुम्हाला जाता आलं त्याच्यामध्ये? कसं आहे की आई वडील काही खेळत नव्हते आणि त्यांची इच्छा खूप होती की बाबा आपल्या मुलांनी कुठला तरी एक स्पोर्ट पकडावा आणि जो कन्सिस्टंटली त्यांनी खेळावा. त्यामुळे त्यांनी कधीही अडवलं नाही आम्हाला कुठलेही. म्हणजे बॅडमिंटन हा खर्चिक खेळ आहे. मग रॅकेट असू देत, शटल असू देत, आमचे शूज असू देत, कपडे असू देत, कधी एवढा तू खर्च करू नकोस तेवढा कधीही नाही. कायम प्रोत्साहन दिलं मला आणि माझ्या भावाला. त्यामुळे असं कधी तुम्हाला वाटलं नाही की आपण जाऊ शकणार नाही किंवा करू शकणार नाही, असं कधीच कुठं निगेटिव्हपणा नाही? निगेटिव्हपणा आलाच नाही. म्हणजे मला तुम्ही म्हणताय म्हणून होतं, पण मला असं कधी अजूनपर्यंत तर कधीच हे नाही झालं की बाबा कशाला हे करतोयस, कशाला ते करतोयस. अतिशय प्रोत्साहन आम्हाला घरातनं मिळालेलं आहे. तोच तर महत्वाचा आपल्याला पॉईंट असतो की तिथं आपल्याला ज्या त्या वेळेला हे मिळत गेलं तर आपण काही गोष्टी करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये. आता जसं तुम्ही 10वी पर्यंत खेळ खेळत राहिलो म्हणाला शालेय स्तरावरती, तर ॲक्च्युली तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी आहे? म्हणजे तुमचं सगळं शिक्षण इथं सांगलीमध्येच झालंय की अजूनही कुठं बाहेरगावी जाऊन तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे? माझं सगळं पूर्ण शिक्षण सांगलीतच झालं. सांगलीमध्येच. म्हणजे मी कुठे 1 वर्ष पण इकडे तिकडे कुठं गेलेलं नाही. माझं म्हणजे स्टार्ट नर्सरीपासनं ते माझं M.Com पर्यंत सगळं शिक्षण इथंच झालंय. 10वी पर्यंत मी शाळेत होतो. शाळेनंतर मी चिंतामण कॉलेजला 11वी 12वी केली आणि त्याच्यानंतर तिथंच B.Com केलं सगळ्या गोष्टी. त्यामुळे शिक्षण माझं सांगलीतच झालेलं आहे. कॉलेजमध्ये असताना सुद्धा तुम्हाला महाविद्यालयीन स्तरावरती खुल्या गटातून वगैरे बॅडमिंटन खेळण्याचे भरपूर चान्सेस मिळाले असतील? हो, भरपूर मिळाले खेळाचे. आणि कसं होतं, इंटर कॉलेज ज्या स्पर्धा होत्या त्यावेळेला आम्ही दरवर्षी त्या खेळायचो आणि इंटर कॉलेजमध्ये कायम आम्ही बक्षीस जिंकायचो. त्यामुळं कॉलेजमध्ये पण असं नाही की बाबा सगळं अभ्यास करायलाच पाहिजे, सगळ्या पिरियड्सना बसायलाच पाहिजे. आम्हाला एक ती सूट होती की बाबा हा चांगला प्लेअर आहे. आम्ही म्हणायचो आमच्या प्रशिक्षणाला आम्हाला वेळ द्या. तर आम्हाला कधी त्याच्यात पण अडकाठी नाही आली. आम्ही कायम म्हणजे गेलो नाही तरी एवढं काय कोण बोलायचं नाही, कारण दरवर्षी मोठा कप आम्ही घेऊन यायचो आणि ते माहीतच पडायचं सगळ्यांना. त्यामुळं तो पण एक प्रोत्साहनाचा भाग मिळाला आम्हाला. बरोबर. म्हणजे शिक्षणाबरोबरच तुमचा खेळही अखंडपणे सुरूच राहिला आणि अजून तो आहेच आहे. हो. तर मला आता असं विचारायचं आहे की तुम्ही M.Com केलेलं आहे आणि मला वाटतं कॉम्प्युटरमध्ये तुमचं डिप्लोमा झालेला आहे. तर हे सगळं करत असताना त्या काळामध्ये क्रिकेट हे सगळ्या टॉपवरती होतं. त्याच्यानंतर मग बॅडमिंटन हा खेळ होता, टेनिस होतं. पण मग याच खेळाकडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? कारण तुमचे काका तर टेनिस खेळायचे. तसं बघायला गेलं तर काय म्हणजे एवढं माहिती पण नव्हतं खेळाबद्दल. पण माझे मित्र जे आमच्या त्या सोसायटीमध्ये होते, तो माझा चांगला मित्र होता. त्यामुळं त्याचे आई वडील पण मित्र होते आमच्या आई वडिलांचे. त्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही ह्याच्यात घाला
आणि म्हणजे चांगला स्पोर्ट्स आहे आणि म्हणजे मुलं पण एक्सेल होतील त्याच्यात, बरोबर. म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये गेलो. म्हणजे ॲक्च्युली त्याची पार्श्वभूमी काय आम्हाला माहीत नव्हती माहिती एवढी. नव्हती. हां. पण तो एक इंडोर गेम आहे, शटलचं गेम, एवढं बेसिक माहीत होतं. बरोबर. जनरली उन्हाळ्याची सुट्टी लागली की छोट्या मुलांना, आता हे आपण बॅडमिंटन म्हणतो किंवा रॅकेट, शटलकॉक हे असं बोलतो, पण त्या छोट्या मुलांच्यामध्ये एक ठरलेले शब्द असतात की बॅट आणि फुल हे घेऊन आपण खेळायचं, आणि तो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खेळायचा हा खेळ आहे. कारण याला काही कुठं बाहेर जावं लागत नाही, वेगळा ग्राउंड लागत नाही, आपण घराच्या बाहेर अंगणामध्ये सुद्धा खेळू शकतो, अगदी रस्त्यावर उभं राहून सुद्धा खेळू शकतो. मग असे सुद्धा काही तुम्ही विद्यार्थी वेचता का त्याच्यातून, आणि मग त्यांना काही वेगळं प्रशिक्षण देता का, किंवा तुम्ही त्यांना काही गायडन्स करता का या खेळासाठी? ॲक्च्युली आता आमच्या संघटनेतर्फे आम्ही आता एक नवीन मोहीम काढतोय की जे प्रत्येक शाळेत जायचं ओके. आणि त्या शाळेमध्ये क्रीडांगण एक तयार करायचं आउटडोर, ओके. आणि त्याच्यामध्ये मुलांना रॅकेट्स द्यायच्या, शटल द्यायची, आणि त्यांचा खेळ बघायचा, आणि त्यातनं पिक करून त्यांना आपण त्या इंडोर स्पोर्टमध्ये आणायचं. ओके. पण बेसिकली हा प्रोग्राम आहे तो आता करायचा आहे, तो ठरवलेला आहे, आणि त्या पुढच्या मीटिंगमध्ये आमचा तो होईल. आणि तसं केलं तर मग आम्ही सगळ्या शाळांना अप्रोच होऊन हा असा प्रशिक्षणाचा हे करून, म्हणजे काय आहे की बाहेर खेळायला लागलं की आम्हाला इमिजिएटली त्याचं कौशल्य समजतं. बरोबर. कारण आम्ही एक कोचच्या नजरेने जेव्हा बघतो त्यावेळेला आम्हाला लगेच समजतं की हा म्हणजे हा पुढे जाईल का जाणार नाही का हे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅडमिंटन आउटडोर केलं की काय होतं की बाहेर लोक येतील, मुलं पण बघतील, आणि ते प्रमोशनसाठी चांगलं आहे. बरोबर. इंडोरला थोडंसं काय होतं की इंडोरमध्ये एकदम कोण येत नाही, तर आउटडोरमध्ये हा प्रोग्राम राबवून त्याच्यातनं आपण चांगलं टॅलेंट सिलेक्ट करून मग त्यांना आपण ते इंडोर स्पोर्ट्ससाठी घ्यायचं, असं एक प्रयत्न आहे, प्लॅन आहे. नक्कीच. आणि तो प्रयत्न तुमचा सक्सेसफुल होईल, कारण आता सध्या ती गरज आहे त्या इतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. बरोबर. तर एक खेळाडू म्हणून जेव्हा तुम्ही या खेळामध्ये उतरलात, तर यामध्ये आपण करिअर करावं हे जेव्हा तुम्ही ठरवलं, तर त्यावेळेला तुमच्या भावना नेमक्या काय होत्या? कसं होतं की खेळामध्ये तर मी फारच म्हणजे चांगलं खेळत होतो, त्यामुळं मला तर कॉम्पिटिशन काय नव्हतं. त्यामुळं मला वाटत होतं की आपण हा खेळ कंटिन्यू ठेवला तर आपल्याला त्याच्यातनं म्हणजे एक्सेल आपण होऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मुख्य म्हणजे व्यायामाचा भाग जो महत्त्वाचा आहे, एक्झॅक्टली. तो व्यायाम ह्यानं खूप चांगला होतं. मेंटल, फिजिकल या जे ट्रेनिंग आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्यासारखा दुसरा तर गेम नाही आहे कुठला. बरोबर. कारण बऱ्याच गेम आहेत ते नुसतं आपलं फिजिकल असते, काही गेम्स आहेत त्या मेंटल असतात. यात दोन्हीचा समन्वय आहे बॅडमिंटन हे. त्यामुळं मी म्हटलं की ठीक आहे, करिअर झालं नाही झालं तो भाग वेगळा, पण एक व्यायामाच्या दृष्टीनं आपण कंटिन्युअस हा करत गेलो तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं पण हा चांगला आहे. त्यामुळं मी त्याच्यात कंटिन्यू करायचं ठरवलं. अच्छा. आणि हे जर जेव्हा तुम्ही करत गेलात तेव्हा तुम्हाला काही अडचणी आल्या का? काही अडचणी म्हणजे काय की खेळायला जे टायमिंग मिळायचं ते मिळत नव्हतं. पण आम्हाला काय केलं की जिमखान्याने एक संध्याकाळची एक टायमिंग ठेवलेलं ज्याच्यामध्ये मुलं खेळू शकतील. 1 तासाचं टायमिंग, 5:30 ते 6:30 असं होतं. आमची सकाळची शाळा होती त्यामुळे आम्हाला ते टाईम जमायचं. त्यामुळं आम्ही मग त्या टाईममध्ये जाऊन खेळायला चालू केलं. आणि त्या खेळायला चालू केलं, आणि त्याच्यानंतर पुढच्या 2-3 बॅचेस अशा होत्या ज्या कधी त्या यायचे नाहीत ते लोक, मग त्यावेळेला आम्ही पुढे खेळत जायचो. असं होतं. मध्यंतरी जरा कोणतरी ते जरा ऑफिसर्स आले आणि त्यांनी ते आमचा टाईम काढून घेतला, या गोष्टी झाल्या जरा थोड्या, ह्या अडचणी आल्या थोड्या. पण ते मग शेवटी कसं की ते पण त्यांच्या बदली झाल्या त्या ऑफिसर्सच्या 5-6 महिने. त्याच्यानंतर मग आम्हाला परत ते खेळायला मिळालं. मग आम्ही ते त्यामुळे टायमिंग आम्हाला मिळालं ते खेळायला. त्यामुळं असं काही त्याच्यात एवढं काही जास्त हे नाही झालं, जास्त काही त्रास नाही झाला. जरी अडचणी आल्या तरी त्याच्यावर तुम्ही मात करत पुढे गेला. आणि बेसिकली म्हणजे तुम्ही म्हणता ते क्रीडा साहित्य होतं, ते स्पोर्ट्सची दुकानं होती, त्यामुळे त्याच्याकडनं आम्ही घ्यायचो. आणि एवढं आई वडील तर एवढे होते की आम्ही जाऊन सगळं त्या स्पोर्ट्सच्या दुकानातनं घ्यायचो करमुसे. आणि महिना झाला, 2 महिने झाले की मग तो सांगायचा अरे 5,000 रुपये झालेत. घरी जाऊन सांगायचो अरे बाबा हे एवढे पैसे झालेत. ठीक आहे, किती झालेत, देऊन टाका पैसे. म्हणजे असं ते हे होतं. त्यामुळे क्रीडा साहित्याच्या बाबतीत पण आम्हाला कधी घरी सांगायला लागायचं नाही की बाबा आता हे तुटलंय, नाही मग थांब 1-2-4 दिवस मग तुला देतो, असं कधीच नाही. आम्ही जाऊन आमचं अकाउंटच असायचं. अच्छा. त्यामुळे इझिली सगळ्या गोष्टी मिळाल्या. अच्छा. रसिक हो, बॅडमिंटन या खेळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू, प्रमुख पंच पारिजात नातू यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या पहिल्या भागामधून आत्ता आपण त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी थोडक्यात जाणून घेतलं. त्याचबरोबर त्यांच्या शैक्षणिक घोडदौडीमधून त्यांच्या पुढच्या विचारधारा नेमक्या कशा आहेत हेही आपण ऐकलं. अजूनही खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा बाकी आहे,
पण ती पुढच्या भागामध्ये आपण नक्की करणार आहोत, कारण आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली. तेव्हा या कार्यक्रमामध्ये आता आपण थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नातू सरांसोबत या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत क्रीडांगण या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांच्यासह मला प्रेरणा साठेला आता निरोप द्या. नमस्कार.